शिक्षणासाठी आपल्याला माहिती आहे का की महाराष्ट्र सरकारचं वार्षिक बजेट 30,000 कोटी रुपयाचं आहे। म्हणजे प्रत्येक पाल्याला दरवर्षी महाराष्ट्र सरकार जवळजवळ 21,000 रुपये खर्च करते आणि एवढे खर्च करून सुद्धा शिक्षणाचा दर्जा हा अतिशय सुमार आहे। मग शिक्षणाचा दर्जा सुधारेल कसा? तर सरकारने ही जबाबदारी पालकांवरती का सोपवू नये? पाल्याच्या मागे पालकांना जर 21,000 रुपये सरकारने दिले तर आम्ही पालक ठरवू की आमच्या मुलांना कुठल्या शाळेत पाठवायचं आहे। आणि तुम्ही शिक्षकांना पगार देता, संस्थानिकांना हे सगळे 30,000 कोटी वाटता, हे आता बंद करा आणि पालकांच्या हातात त्यांच्या पाल्यांची जबाबदारी सोपवा। शाळांची निर्मितीसुद्धा आपोआप होईल। कोणी क्रीडा शाळा काढेल, कोणी संगीत शाळा काढेल आणि पालक ठरवतील की आपल्या मुलाकरता योग्य आणि चांगली शाळा कुठली आहे। तुम्ही फक्त आम्हाला होणारा खर्च हा आम्हाला थेट द्या, शालेय कुपनद्वारे हे पैसे आम्ही देऊ, असा प्रस्ताव मी जनतेसमोर मांडत आहे। त्यामुळे शिक्षणाचा दर्जासुद्धा सुधारेल आणि मुलांना चांगला शाळासुद्धा उपलब्ध राहतील। कोथरूड विधानसभा मतदारसंघातील शेतकरी संघटना व त्रस्त करदाते पुरस्कृत तरुण अपक्ष उमेदवार मस्के राहुल भास्कर यांनाच आपलं बहुमोल मत द्या। कात्रीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मस्के राहुल भास्कर यांना प्रचंड मतांनी विजयी करा। चला खुली व्यवस्था आणू, सर्व करांना कात्री लावू।